रुग्णांची संख्या वाढली आहे, 111 वर गेली आहे। 17 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहे। याआधी पुण्यात कामाला असणाऱ्या सोलापूरच्या एका तरुणाचा मृत्यू झालाय आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झालेलं आहे। ससून आणि कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये सुद्धा जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। तर संपूर्ण पुण्यात थैमान घालणाऱ्या जीबी सिंड्रोमने नागपूरमध्ये शिरकाव केला। नागपूरमध्ये जीबी सिंड्रोमचे 6 रुग्ण आढळले। 4 रुग्ण नागपूरमधल्या मेडिकल कॉलेज आणि मेयोमध्ये 2 रुग्ण आढळले। यामध्ये मेडिकलमधील 19 वर्षाच्या रुग्णाला कमी त्रास आहे, जनरल वॉर्डमध्ये त्याला ठेवलंय। तर 8 वर्षाचा मुलगा हा गंभीर अवस्थेत आहे, आयसीयू मध्ये दाखल त्याला करण्यात आलेलं आहे। तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये 37 वर्षीय रुग्ण हा व्हेंटिलेटरवर आहे। इतर रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहे। पुढची बातमी आता कोल्हापुरातून आहे। जीबीएसचा राज्यामध्ये इतर शहरांमध्ये शिरकाव होत असल्याचं आपण पाहत असताना कोल्हापूरमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण आढळले। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच आता जीबीएसचे रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कोगरोळी या ठिकाणी 60 वर्षाचे वृद्ध आणि हुपरी येथील 6 वर्षाचं बाळ यांना लागण झालेली आहे। पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्ये सुद्धा जीबी सिंड्रोमचे रुग्ण आढळले, त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालेली आहे। तर दूषित पाण्यामुळे जीबी सिंड्रोमचा फैलाव होत असल्याचं सामच्या पडताळणीमध्ये आता समोर आलेलं आहे। तर किरकटवाडी, नांदेडगाव आणि धायरीच्या नागरिकांनी दूषित पाण्यासाठी पुणे महापालिकेला जबाबदार धरलंय। किरकटवाडी, नांदेडगाव आणि धायरी या ठिकाणांनाच जीबीएसचा उगम झालेला होता आणि आधी ही गावं ग्रामपंचायतीमध्ये होती, तेव्हा पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ केल्या जायच्या। मात्र 3 वर्षांआधी ही गावं महापालिकेत आली आणि त्यानंतर प्रक्रिया केलेलं पाणी स्वच्छ पाणी नसतंय आणि प्रक्रिया केलेलं पाणी असतंय असा आरोप गावकऱ्यांचा आहे। तर दूषित पाण्यामुळेच जीबीएसचा फैलाव होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दूषित पाणी आणि शिळ्या अन्नामुळे जीबीएसचा धोका आहे। अन्न विशेषतः मांस पूर्ण शिजवून खावं, पाणी उकळून प्यावं। दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातूनच जंतू पोटात जातात। हे जंतू आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी सुद्धा करत असल्याचं कळत आहे। जुलाब, उलट्या, हातापायाला अशक्तपणा या व्हेरियसमध्ये येत असतो। यानंतर आता पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। सोलापूरमध्ये जीबी सिंड्रोमचे 2 संशयित रुग्ण आढळले। शहरातील खासगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। दोन्ही संशयित रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। अहवाल आल्यानंतर त्यांनी जीबीएसची लागण झाली की नाही हे स्पष्ट होणार आहे। जीबी सिंड्रोमचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आढावा घेतलाय। जीबी सिंड्रोमचे रुग्ण वाढताय असं असल्यानं आंबेडकरांनी पुण्यातील नांदेड गावातल्या विहिरींची पाहणी केली आहे। राज्यात आपण पाहतोय जीबीएसचा धोका वाढतोय आणि केंद्र सरकार अलर्ट झालेलं आहे। केंद्राचं उच्चस्तरीय पथक राज्यामध्ये तैनात झालं आणि या समितीत 7 तज्ज्ञांचा समावेश आहे। रुग्णांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण यामध्ये सरकारला समितीची मदत होणार आहे। रुग्ण आढळून आलेल्या परिसरात 25,578 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। सोमवारी आता वक्फ बोर्डासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीची बैठक झाली आणि या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून वक्फ संदर्भात आलेल्या सुधारणांवरती चर्चा झाली आहे। यात सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या सुधारणांपैकी 12 सुधारणा या मंजूर झाल्या, तर विरोधकांच्या मात्र सर्व सुधारणा फेटाळण्यात आलेल्या आहेत। हत्येच्या प्रयत्नात मालेगावमधील 2 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली। त्यानंतर आरोपींनी न्यायालयाच्या आवारातून पळ काढला। त्यातील एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं, तर आरोपी पळून जात असताना व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय। दुसऱ्या आरोपीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। पनवेलमधील भोकरपाडा भागामध्ये हिरानंदानी सोसायटीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरू आहे। मनसेने परप्रांतीय चेअरमनचा मास्क मोडत मराठी कुटुंबाची माफी मागायला लावली आहे। हिरानंदानी सोसायटीमध्ये भाड्याने राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता। डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आलाय। सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर अमराठी सदस्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे।
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केली आहे. मुंबईमध्ये यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाने वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं कळतंय. याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला नादिया जिल्ह्याच्या छप्रामधून अटक केली आहे. कलाप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवाचं यंदाचं 25वं वर्ष. कलेचा वारसा जोपासत आता विदेशात देखील महोत्सवाची महिमा पोहोचली. यंदा 2 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात विदेशी कलाप्रेमीही सहभागी झाले आहेत. पश्चिम रेल्वेवरील माहीम वाद्रे या स्थानकांदरम्यान असलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. गेले अनेक दिवस ब्लॉक घेऊन पुलाचं काम केलं जात होतं. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये क्रेनच्या साहाय्यानं 42 टन वजनाचे 20.4 मीटर लांबीच्या 4 तुळ्या आता उभारण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात आला. त्यानुसार आता परीक्षेतील पर्यायी प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. प्रश्नपत्रिका 180 प्रश्नांची असेल आणि ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 तासांचा कालावधीही लागणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे हस्तांतरित केले जातील. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख लवकरच निश्चित करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला बिहारमधून 19वा हप्ता देणार असं कळतंय. केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी गाईडलाईन्स जारी केलेल्या आणि या योजनेमध्ये आता 15 फेब्रुवारीनंतर रेशन कार्ड धारकांना लाभ मिळेल. केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं अनिवार्य केलेलं होतं. त्यामुळे ज्या लोकांनी ई-केवायसी केलेलं नाही आहे त्यांना रेशन मिळणार नाही आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. पुण्यात आयटीआय जॉबसाठी लागलेल्या रांगेनंतर बेरोजगारांसंदर्भात जोरदार चर्चा रंगली. राज्यातील 24,51,000 लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टलवर नोंदणी केल्याचा डेटा समोर आला. सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा या पोर्टलवरती महाराष्ट्रातील लोकांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जांची आकडेवारी समोर आली. वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पुण्यात पोलिसांची अहोरात्र गस्त असेल. कॉप 24 या उपक्रमाअंतर्गत 726 पोलीस गस्त घालतील. हे कर्मचारी 21 ते 30 वयोगटातील आहेत. त्यामुळे तत्पर सेवा देण्यास ते सक्षम आहे. 12 तासांच्या 2 शिफ्टमध्ये हे पोलीस काम करतील. पतीने फिरायला घेऊन जाण्यास नकार दिला. या रागातून पत्नीने 3 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केलेली आहे. प्लास्टिकच्या पाईपने 3 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केलेली आहे. पोलीस वडिलांच्या फिर्यादीवरून आता घाटकोपर पोलिसात मुलाच्या आईवरती गुन्हा दाखल झालाय तर मुलावरती रुग्णालयात उपचार होत आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची 10,000 पदं भरली जाणार आहे. राज्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता कर्मचाऱ्यांवरती गुन्ह्यांच्या तपासाचं ओझं वाढलंय. त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आलेले आहेत. प्रयागराज या ठिकाणी पवित्र महाकुंभ सुरू आहे. असं असताना एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होतीये. परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली. भारत आणि चीनमधील तणाव निवळून आता संवाद वाढू लागल्याचं चित्र आहे. कैलास मानसरोवर यात्रा ही आणि उभय देशादरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत आणि चीनने घेतला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शृंगार पूजेला येणाऱ्या आराधी पुजाऱ्याला पश्चिम दरवाजातून प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे वाद झालाय. प्रवेश नाकारला त्यामुळे आता आराधी कुटुंबानं थेट न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. इतर पुजाऱ्यांना पश्चिम दरवाजातून प्रवेश देण्यात आलेला आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्याच्या तळणी या ठिकाणी नागनाथ यात्रा उत्सव सुरू आहे. दरवर्षी पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी यात्रेचं आयोजन केलं जातं. यंदा देखील भाविकांनी मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावलेली आहे. रॉक बँड कोल्डप्लेचे सहसंस्थापक आणि गायक ख्रिस मार्टिन प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी दाखल झाले असल्याचं बघायला मिळतंय. सध्या अहमदाबाद या ठिकाणी 2 दिवस कोल्डप्लेचं आयोजन झालेलं होतं. दिल्ली किंवा मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी विमान तिकीट महागले. सिंगापूर, दुबई, लंडनच्या तिकिटाच्या दरातच प्रयागराजची तिकीटं विकली जात आहेत. तिकिटांची किंमत 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
महाकुंभमेळ्याला बाबा रामदेव यांनी देखील हजेरी लावलेली आहे। बाबा रामदेव यांच्याकडून सीएम योगी आदित्यनाथ यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। तर एका पायावरती उभं राहत योगींनी सुद्धा योगासनं केलेली आहे। यवतमाळच्या आणि या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधकामासाठी बेमुदत उपोषण केलं जाते। तहसीलदारांनी वरिष्ठांना खोटा अहवाल सादर करून दिशाभूल केल्यानं प्रकरण 2 वर्ष प्रलंबित राहिले। या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण केलं जात आहे। धुळ्यात आंबेडकरी अनुयायांकडून न्याय मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शिंदखेड्यातील दलित पत्रकारावर आणि महसूल अधिकाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा निघाला। हल्लेखोरांना पाठबळ देणाऱ्यांची चौकशी करण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेलं आहे। यवतमाळ या ठिकाणच्या दिग्रस तालुक्यातल्या गांधीनगर फाटा या ठिकाणी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्य महामार्ग रोखून धरला। दरम्यान शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाचा फटका वाहन चालकांना बसला। सरकारविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। भंडारा या ठिकाणच्या तुमसर तालुक्यातील देवाडी या ठिकाणी औषध निर्मिती करणाऱ्या क्लेरियन कारखान्यातील कामगारांनी संप पुकारलाय। क्लेरियन कारखान्यामध्ये सुरक्षा साधनं ही आता उपलब्धच नाहीये आणि त्यामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या अपघातात मृत्यू होत असल्यानं भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून कामगारांनी हा संप पुकारला। सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी पोहोचलाय। मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणाला मागे टाकत देशात सर्वात जास्त खरेदी महाराष्ट्रानं केली आहे। बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवरती आता धुळे प्रशासन सतर्क झालं। कौतुकाची बाब म्हणजे बर्ड फ्लूचा शिरकाव अद्याप धुळ्यात झालेला नाहीये, तरी सुद्धा खबरदारी घेतली जाते। धुळ्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 27 पथकं तैनात करण्यात आली। पोल्ट्री फार्म मालकांना देखील नियमावली जाहीर करण्यात आली आहे। रानगव्याने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झालेला। ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ हुमसरमध्ये घडली। जॅकी अगस्तीन आलमेडा असं मृत व्यक्तीचं नाव आहे। जॅकी कारिवेडे सावंतवाडीचे रहिवासी होते आणि या घटनेमुळे मुक्काट वन्य प्राण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून अटक झाली आहे। त्यानं मागील काही वर्षांपूर्वी विदर्भामध्ये वाघांची शिकार केल्याचा संशय आहे। या प्रकरणात राजगोंड याला वन विभागाच्या पथकानं अटक केली आहे। पुणे विभागातील ऊस गाळप हंगामानं आता जोर पकडलेला आहे। सरासरी 8.8% उतार्यानुसार आतापर्यंत 102 लाख क्विंटल उत्पादन देखील झालं असल्याचं बघायला मिळत आहे। सहकारी आणि खासगी अशा 31 कारखान्यांचं पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे। या वर्षीचा गाळप हंगाम 130 ते 140 दिवस सुरू राहणं अपेक्षित आहे। संभाजीनगरच्या चिकलठाणा MIDCमध्ये कूलर बनवणाऱ्या कंपनीमध्ये बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचं कळतंय। राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकत 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। 4 आरोपींना अटक सुद्धा केली आहे। बदलापूर नगरपालिकेकडून फेरीवाल्यांवरती धडक कारवाईला सुरुवात झाली आहे। JCBने अनधिकृत स्टॉल्स जमीनदोस्त केलेले आहेत आणि त्यामुळे रस्ते आणि फुटपाथ मोकळे झाले आहेत। आठवडी बाजारावर देखील कारवाई होणार अशी माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे। नागपूर या ठिकाणी वाहतूक नियम तोडणाऱ्यांच्या तुलनेत दंड भरणाऱ्यांची संख्या नाममात्र असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांनी दिली। 2024 मध्ये नियम तोडणाऱ्या 13,67,000 जणांपैकी फक्त 1,67,000 जणांकडून 14 कोटी रुपयांचा दंड शासन जमा आहे, तर 12 लाख जणांनी अजून दंड भरलेला नाही आहे। नागपूर महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात झाली। 43 घरं आणि दुकानांवर तोडक कारवाई सुद्धा करण्यात आली असल्याचं सध्या कळतंय। तर शहरात सुरू झालेल्या विकास कामांमध्ये अडथळा ठरणारं हे अतिक्रमण काढलं जात आहे।
कल्याणच्या भरारी पथकानं विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश केलाय। टेम्पोच्या खाली भला मोठा चोर कप्पा बनव त्यामध्ये दमन दादरा नगर हवेलीतील विदेशी दारूचा साठा महाराष्ट्रात आणलाय। ही दारू महाराष्ट्रात विकण्याचा प्लॅन होता। या टेम्पोमधून भरारी पथकानं सुमारे 5.5 लाखांची विदेशी दारू जप्त केली आहे। सरपंच संतोष देशमुख महादेव मुंडे यांच्यानंतर आता सौरभ नावाच्या मुलाच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत आलं। सौरभ नावाच्या 28 वर्षीय तरुणाला तलावात बुडून मारलेलं होतं। मात्र वाल्मिक कराडले पोलिसांना फोन केल्यानं सौरभच्या हत्येची तक्रार घेण्यात आली नाही असा आरोप दमानी यांचा आहे। तृप्ती देसाईनंतर आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी एक खळबळजनक दावा केला। आकाच्या जवळपास फक्त 26 पोलीस नसून 200 पोलीस हे आकाचे प्रेमी आहे। या सगळ्यांची यादी गृहमंत्र्यांकडे देणार ही माहिती धस यांनी दिली। धनंजय देशमुख यांच्यासह मस्साजोग या ठिकाणी ग्रामस्थ अंतरवालीच्या दिशेने रवाना झाले। मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा ते करतील, उपोषण देखील करणार अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली। सरपंच हत्या प्रकरणात रोज नवनवीन दावे केले जात आहेत। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मुक्का लागलेला आरोपी वाल्मिक कराडला विशेष ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला। एक्सवरती पोस्ट करत त्यांनी निशाणा साधला। येत्या 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिली। एसटी महामंडळाला दरवर्षी 5,000 याप्रमाणे 5 वर्षांमध्ये 25,000 नव्या एसटी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे। एसटी भाडेवाढीचा निर्णय जो आहे तो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माहितीच नव्हता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एसटी भाडेवाढीचा निर्णय घेतल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे। साम टीव्हीला सरनाईकांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली। धाराशिवमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलेलं आहे। तुम्ही बुलेट ट्रेनला पैसे देतात आणि ज्या एसटीमध्ये गोरगरीब जनता फिरते त्याची भाडेवाढ करतात। या विरोधात ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे। एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम केलेला आहे। एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये तर दुसरीकडे भाडेवाढ करून जनतेच्या खिशाला कात्री असा आरोप या आंदोलकांचा आहे। आणि यानंतरची बातमी रेल्वेच्या दुजाभावाची। रेल्वेने अहमदाबादमधील कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी विशेष गाड्या सोडल्या। मात्र दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाड्या चालवण्यास रेल्वेने नकार दिलाय। त्यामुळे संमेलनासाठी आयोजकांना 50 लाख भरून रेल्वे गाडी आरक्षित करावी लागली आहे। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। मात्र त्यासाठी रेल्वेने कुठलाच महत्त्वाचा निर्णय घेतलेला नाही। मात्र कोल्ड प्लेसाठी या ठिकाणी रेल्वेने थेट रेड कार्पेटच टाकलं असं म्हटलं तरी देखील वावगं ठरणार नाही। पुढे पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। शिवसेना उपनेते आणि महिला विभाग संघटक राजुल पटेल यांनी शिवबंधन तोडले। शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालाय। विधानसभेला उमेदवारी नाकारल्यानं राजुल पटेल हे नाराज आहेत। नवी मुंबईमधील काँग्रेसचे स्थानिक नेते रमाकांत म्हात्रे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला। काँग्रेस जिल्हाध्यक्षपद अरविंद नाईक यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला। नाना पटोले यांना पत्र लिहित त्यांनी हा राजीनामा दिला। सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे ओबीसी नेते रमेश बारसकर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे। बारसकरांनी शिंदेंची 3 वेळा भेट घेतली। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत लवकरच ते आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता याचिका दाखल झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी ही याचिका दाखल केली आहे। वाळूवाले आपलेच त्यांना सोडून द्या असं विधान विखे पाटलांनी केलं। माढ्यातील एका कार्यक्रमादरम्यान पाटलांनी केलेल्या विधानाचा आधार घेत याचिका देखील दाखल करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती मशाल घेतलेली आहे। ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं असेल, मात्र शिंदेंनी हातात घेतलेली ही मशाल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आणली आहे। यावेळेस शिवडीमधून दिघेप्रेमी आनंद आश्रमात आले, त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हातात पेटती मशाल दिल्या। त्यामुळे शिंदेंनी हातात मशाल घेतल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे। ओमराजेंनी निंबाळकरांनी आता धर्मवीर आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंना वगळलं, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। प्रताप सरनाईक यांनी ओमराजे हे महायुतीमध्ये प्रवेश करतील असा दावा केला। तो दावा ओमराजेंनी खोडून काढलाय। मात्र एकाच दिवसात त्यांनी भूमिका का बदलली असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय।
मार्केटवाडीच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी देखील या दरम्यान करण्यात आलेली आहे। राज्यात वाघांची संख्या अधिक झालेली आणि त्यामुळे त्यांची देखील नसबंदी होण्याची शक्यता आहे। बिबट्यांप्रमाणे वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्रासमोर ठेवू अशी माहिती गणेश नाईक यांनी दिली। बैठकीमध्ये अजित पवार यांच्यासमोर याविषयी चर्चा झाली असं वनमंत्री गणेश नाईक म्हणाले। शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखवला। 20 जानेवारी रोजी अशोक धोडींनी पत्नीला फोन केला आणि डहाणूमधून घरी येत असल्याचं सांगितलं। मात्र त्यानंतर त्यांचा फोन अचानक बंद झाला। अशोक धोडींची कार भरधाव वेगानं जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं। पंढरपूर या ठिकाणच्या मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीच्या नवनाथ व्हरे या शेतकऱ्याला अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मसाळ यांनी मारहाण केल्याचा आरोप व्हरे कुटुंबानं केलाय। मसाळ यांनी जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने शेत खरेदी केल्याचा आरोप देखील व्हरे कुटुंबानं केलाय। राज्यात पालकमंत्री पदाचं वाटप झाल्यानंतर नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। पालकमंत्री पदाची यादी जाहीर करताच त्यामध्ये 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। आता नाशिक रायगडला सहपालकमंत्री पद मिळणार अशी माहिती आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा देखील झाली आहे। आपण सध्याची दृश्य पाहतोय। ठाण्यातली ही दृश्य आहे। ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावरती आग लागलेली आहे। ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले असल्याचं कळतंय। ठाण्यातली या क्षणाची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। तर ही आग अतिशय भीषण असल्याचं आपण पाहतोय। तीही मॉलला ही आग लागलेली आहे आणि ही आग मोठ्या प्रमाणात वाढतच चालली असल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। घोडबंदर रोड या ठिकाणी हायपर सिटी असा मॉल आहे आणि या मॉल मध्ये दुसऱ्या मजल्यावरती आग लागलेली आहे। ही आग जी आहे ती संपूर्ण मॉलमध्ये पसरण्याची भीती जी आहे ती आता व्यक्त केली जाते आहे। मात्र ही आग इतकी भीषण आहे की संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय धुराचे लोट पसरलेले आहेत। ही साम टीव्हीची आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। घोडबंदर रोड या ठिकाणचा हा मॉल, हायपर सिटी हा मॉल, आणि या मॉलला अचानक आग लागली। या आगीचं नेमकं कारण काय हे तर अद्याप कळालेलं नाहीये किंवा मॉलमध्ये कोणी अडकलंय का या संदर्भात देखील माहिती नाहीये। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, आपण पाहतोय आग भीषण आहे, आतमध्ये कोणी अडकलंय का, काय माहिती सध्या मिळते? ठाण्याच्या घोडबंदर रोडच्या हायपर सिटी हा जो काही मॉल आहे, या मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर सदरची आग लागली होती। जे काही प्युमा नावाचं ब्रँडेड दुकान आहे, त्या दुकानाच्या ठिकाणी आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा पहिला अंदाज आहे। विशेष म्हणजे मॉल बंद असल्यामुळं कोणीही यामध्ये अडकलेलं नाहीये। पुढचा आडोसा टळलेला आहे आणि ही जी घटना झाली त्यानंतर लगेचच अग्निशमन दल दाखल झाल्यामुळं कुठल्या प्रकारची अजून तरी जीवितहानी झालेली नाहीये। निश्चितच धन्यवाद विकास, दिलेल्या सर्व अपडेटसाठी। एकंदरीत आपण ही दृश्य पाहू शकतोय, अतिशय भीषण अशी ही आगीची दृश्य, कारण ही आग सुद्धा तितकीच भीषण आहे। संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरलाय।